राजकीय फायद्यासाठी सध्या राज्यात महापुरुषांच्या बदनामीचं मोठं षडयंत्र रचलं जात आहे। हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी नवक्रांतीची गरज असल्याचं प्रतिपादन अभिनेते किरण माने यांनी केलं। शिवशंभू फुले आंबेडकर सन्मान परिषदेमध्ये ते बोलत होते। प्रशांत कोरटकर सारख्या प्रवृत्तीचा निषेध नोंदवून त्याच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीचा ठराव या परिषदेत करण्यात आला। हिंदू बहुजन महासंघ, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा योद्धा, कोल्हापूर मावळा यासह विविध संस्था संघटनांच्या वतीनं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये गुरुवारी शिवशंभू फुले शाहू आंबेडकर सन्मान परिषद पार पडली। परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते किरण माने उपस्थित होते। यावेळी बोलताना माने यांनी राज्यात सध्या घडत असलेल्या विविध घटनांवर भाष्य केलं। छावा चित्रपटाच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन समाजात दुही माजवली जातीये असा आरोप करत माने यांनी प्रशांत कोरटकर सारख्या अपप्रवृत्तीचा खरपूस शब्दात समाचार घेतला। कोरटकर हे एक साधं प्यादा आहे, त्याच्या आडून समाजात बुद्धिभेद केला जातोय। यातूनच राजकीय फायद्यासाठी महापुरुषांच्या बदनामीचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप किरण माने यांनी केला। यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना बहुजन नायक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। सत्काराला उत्तर देताना सावंत यांनी प्रशांत कोरटकर हा काही आपल्याला धमकी देणारी पहिली व्यक्ती नाही। यापूर्वी सुद्धा अन्य व्यक्तींकडून आपल्याला धमक्या आल्यात, पण आपण अशा धमक्यांना भीक न घालता निधड्या छातीनं सामोरं जात आहे। कोरटकर सारख्या अपप्रवृत्तीबरोबर आपल्या सर्वांच्या साथीनं मुकाबला करत आहे असं सांगितलं। अध्यक्षीय भाषणात विजय चोरमारे यांनी प्रशांत कोरटकरचा खरपूस शब्दात समाचार घेतला। इंद्रजित सावंत सारख्या माणसाची कळ काढल्यावर त्याला कोल्हापुरी पायतानाला सामोरं जावं लागलंय। त्यामुळे महापुरुषांची बदनामी करण्याचं धाडस यापुढे कुणी करणार नाही असं स्पष्ट केलं। प्रशांत कोरटकर विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होऊ नये, सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात, शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासह अन्य ठराव परिषदेत मंजूर करण्यात आले। जयदीप शेळके, उदय लाड, संजय पटकारे, प्रवीण पाटील, निलेश सुतार, शुभम शिरहट्टी, प्रमोद पाटील, अथर्व चौगुले, विश्वविक्रम कांबळे यांचा बहुजन योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला। यावेळी वसंतराव मुळीक, नितीन पिसाळ, सरोज पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।